कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल आणि वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. आज आपण जाणार आहोत खारघरला इस्कॉन टेम्पल बघण्यासाठी. सो व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ सकाळ सकाळी लवकर उठून आपण आलो आहोत कोपरखैरणे स्टेशनवरती आणि फायनली आपली ट्रेन आलेली आहे. ट्रेनमध्ये भरपूर गर्दी होती. मी पटकन ट्रेनमध्ये चढलो आणि हे बघू शकता माझी क्यूट फ्रेंड जिच्यासोबत मी आज खारघरला चालली आहे. त्यानंतर फायनली आमचं स्टेशन आलं. खारघर स्टेशनला आम्ही उतरलो. स्टेशनवरती जास्त अशी गर्दी नव्हती. त्यानंतर आम्ही स्टेशनवरून निघून ऑटोमध्ये बसलो आणि ऑटोची राईड एन्जॉय करत करत आम्ही फायनली इस्कॉन टेम्पलच्या दारात पोहोचलो. त्यानंतर आम्ही चप्पल काढल्या आणि आतमध्ये निघालो आणि जस्ट आतमध्ये गेल्या गेल्या आम्हाला हा सुंदर असा व्ह्यू भेटला. खूप सुंदर व्ह्यू होता. आतून चालू थोडीशी छोटी दिसेल, थोडीशी हे दिसेल ना, जवळून चाललं मोठी बट्टी दिसते. मागून चाललं तर दिसणारच नाहीयेस नीट. जवळून चालशील तर काहीतरी दिसशील. आणि संडेलाच आम्ही टेम्पलला जायचं ठरवलं आणि एवढी गर्दी होती तिथे, लिटरली पुढे पुढे जाल तर चालायला पण जागा नव्हती, एवढी पब्लिक होती. आणि आम्ही एवढ्या सकाळी जाऊनसुद्धा आमच्याही आधी खूप लोक तिथे गेली होती. हे इस्कॉन टेम्पल आशियामधील सर्वात मोठ्या इस्कॉन टेम्पलपैकी एक आहे आणि हे टेम्पल नवी मुंबईमधील खारघर येथे आहे. या भव्य मंदिराचे दुरूनच खूप छान दर्शन होते. ते खूप स्वच्छ, शांत आणि पॉझिटिव्ह वाईब्स देते. या मंदिराची रचना पूर्ण मंदिर पांढऱ्या संगमरवरी दगडापासून बनलेले आहे. खूप मोठा असा इथे कॅम्पस आहे. हा लिटरली 9 एकरमध्ये पसरलेलं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता इथे खूप शांतता वाटते. मंदिरात आम्ही श्रीकृष्ण राधा यांचे दर्शन घेतले. मनाला खूप शांती वाटली आणि त्यानंतर आम्ही तिथे थोडा वेळ बसलो सुद्धा. आणि इथे चालू जे संगीत वाजत आहे त्याने मनाला खरंच खूप शांतता भेटते. आणि इकडे भेट देताना आरतीची वेळ मिस करू नका. इथे लाईव्ह कीर्तन आणि भजन देखील असते. एकदम आध्यात्मिक वातावरण असते. मंदिरातून बाहेर निघताच हा तराजू दिसला आणि मला समजलंच नाही की हा तराजू इथे का लावलाय. त्यानंतर मी हा बोर्ड वाचला, तुला दान गीतादान. म्हणजे इथे काही लोक स्वतःच्या वजनाएवढे भगवद्गीता दान करतात. हे खूप चांगलं कॉन्सेप्ट आहे. त्याच्याच बाजूला मागे हे पूर्ण सफेद रंगाचे आश्रम आहेत. तुम्ही बघू शकता हे मंदिर किती मोठे आहे आणि त्याच्या समोर हे सुंदर असा व्ह्यू होता. लांबचे डोंगर सुद्धा स्पष्ट दिसत होते. हा समोरचा एरिया बंद होता. आय डोंट नो का, पण काही दिवस हा एरिया बंद होता. मी खूप जणांना विचारले हा एरिया का बंद आहे, तर तेथील काही लोक बोलले की संडे असल्यामुळे क्राऊड भरपूर असतो, त्यामुळे तो एरिया बंद ठेवण्यात आला आहे. आम्ही तो व्ह्यू बघत भरपूर वेळ तिथे थांबलो होतो. तो व्ह्यू मला भरपूर आवडला होता आणि फायनली लास्ट आम्ही श्रीकृष्ण आणि राधाजींचे दर्शन घेतले आणि घराकडे जायला निघालो. हा बघा व्ह्यू किती सुंदर आहे ना. मी फर्स्ट टाइमच इथे आले होते, पण हा व्ह्यू बघून मला पुन्हा इथे यायला नक्कीच आवडेल. इतका क्राऊड असूनही इथे खूप पीसफुल वाटत होते. मनाला खूप शांती वाटत होती. आम्ही तिथे काही मेमरीज कॅप्चर केल्या, खूप सारे फोटोज काढले, व्हिडिओज काढले. पण मला माहीत नाही का पण यावेळेस इथे फोटोज आणि व्हिडिओज काढून देत नव्हते. हे काही क्लिप्स आम्ही गपचूप काढले होते. या मंदिराला व्हिजिट करण्यासाठी एवढे मोठे मोठे व्लॉगर्स वगैरे येतात. त्यांना इथे कधीच बंदी घालत नाहीत. बट आम्ही तिथे फक्त फोटोज काढत होतो, तरी तिथे लोक येऊन इथे बोलत होते की तुम्ही फोटोज काढू शकत नाहीत, व्हिडिओज काढू शकत नाही. हे तर चुकीची गोष्ट आहे. ही तर पार्शालिटी झाली. व्लॉगर्स त्यांचं प्रमोशन्स करतात म्हणून त्यांना अलाउड करतात आणि नॉर्मल माणसं इथे येऊन फोटोज व्हिडिओज काढतात, त्यांना तुम्ही नाही बोलतात. त्यानंतर या मंदिराच्या खालीच हे स्टोअर होते. तिथे देवाचे सगळं सामान मिळत होतं आणि श्रीकृष्णांचे ते एवढे छोटे छोटे क्यूट कपडे देखील होते आणि शोच्या वस्तू देखील होत्या. हे नको, तोंड नको लावूस. तोंड नाही लावते.
मला नाही येत. नाही त्यांचीच येते. ए टोपीसारखी वाटते ना मला. ॲज ऑलवेज वेड गोष्टी करतानाच ती तुम्हाला सापडेल. आणि हां, जर तुम्ही नवी मुंबईत राहत असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या. इथे आल्यावर मनाला खूप शांतता आणि पॉझिटिव्ह एनर्जी भेटेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.